स्वागत करा ह्या सगळ्या ग्रुपचं. मित्रांनो, यानंतर तुमच्या समोर जो काही ग्रुप येतोय त्या ग्रुपमध्ये आपल्या क्लासेसचा सगळा जो काही नॉन टीचिंग स्टाफ आणि टीचिंग स्टाफ हे सगळेच असतील. सो कृपया एकदम शांत चित्ताने आणि अत्यंत लक्षवेधक वृत्तीने बघा की हा डान्स कसा आहे. तर मी या ठिकाणी स्टेजवरती आमंत्रित करतोय SCA फॅमिली फिमेल ग्रुप. जबरदस्त परफॉर्मन्स चालले. टाळलं तुमच्या आयुष्यात तुमच्या समोर असलेल्या लोकांनी जर तुम्हाला टाळलं किंवा तुमच्या आयुष्यातून ते निघून गेले तर नुकसान त्यांचं होईल, राईट? तर अशाच एका आशयाने म्हणजे आपण बघतो की आम्ही पण या झोपडपट्टीमध्येच वाढलेलो आहोत. घाटला हमारी जान है वैसे भी, और इस घाटले में गणेश जैसे जाने मन दोस्त रहते हैं तो जान और भी लग जाती है, बरोबर? तर हे जे स्लम एरियातली मुलं आहेत, जसं आम्ही पण या स्लम एरियामध्ये वाढलो, आम्हाला कळलं की बाबा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्या मुलांना मिळत नाहीत, म्हणजे आणि कदाचित त्यांना त्या मिळायला उशीर पण होतो. जसं आम्हाला प्रॅक्टिकली वाटतं की आम्हाला या गोष्टी मिळायला उशीर झाला, पण आम्ही त्या गोष्टी जाणल्या. म्हणजे जसं आपण पाहिलं असेल की आपला जो एज्युकेशनल सिस्टम आहे तो आपल्याला ज्ञान खूप चांगलं देतो, पण नेतृत्व गुण ज्यांना बोलतो, लिडरशिप क्वालिटीज, ते आपल्यामध्ये निर्माण करत नाही. आणि ते सगळ्यात मोठं नुकसान आहे आपल्या या यंग जनरेशनचं, नव्या जनरेशनचं, की हे लोक भरपूर चांगलं एज्युकेशन घेतात, टॅलेंट निर्माण करतात आणि दुसऱ्या देशात जाऊन जॉब करतात आणि ह्यांच्या टॅलेंटच्या बळावर दुसरे लोक मोठे होत असतात. तर आम्ही विचार केला की बाबा हे या ज्या लिडरशिप स्किल्स आहेत त्या मुलांना मिळायला पाहिजेत आणि त्या अनुषंगाने आम्ही आय लीड माय लाईफ हा एक सेक्शन चालू केला. म्हणजे श्री कॉमर्स अकॅडमीच्या नंतरचा आणखी एक पुढचं पाऊल आम्ही असं म्हणू याला, हा सेक्शन चालू केला. आणि या सेक्शन थ्रू आम्ही मुलांना या सगळ्या गोष्टी ज्या त्यांना पुढे जाण्यासाठी गरजेच्या आहेत त्या देण्याचा प्रयत्न केला. आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की यात एका वर्षामध्ये 3 बॅचेस आमच्या कंप्लीट झाल्या. खूप फायदा झाला आहे मुलांना, जो आता तुम्ही स्वतःहून पाहाल. तर या आय लीडचा एक छोटा ग्रॅज्युएशन, म्हणजे खूप मोठा असा श्रीगौरवसारखा पार्ट नाही आहे, पण छोटा ग्रॅज्युएशन, मला वाटतं एवढी मोठी पब्लिक जी गाणी ऐकायला आलेत, डान्स ऐकायला आलेत, बरोबर आहे ना, तर ही त्यांना मिळाली. तर आम्ही पण कसं केलं आहे की या गरम तव्यावर पोळ्या भाजून घेतोय, राईट? तर मग आपण हा आय लीडचा जो सोहळा आहे म्हणजे सर्टिफिकेशनचा, तो इथे पार पडणार आहे. पण हे आय लीड माय लाईफ नेमकं आहे काय, त्याची एक ओळख आपण बनवलेली आहे. तर मी विनंती करेन अजयला की त्याने ती दाखवावी. माझ्या स्वप्नांवर विश्वास आहे. माझ्यातला मी एकच आणि खास आहे. माझ्या आत प्रचंड शक्तींचा वास आहे. जे ठरवलंय ते घडवणं हाच एक ध्यास आहे. चांगली माणसे आयुष्यात जोडण्याची हाव म्हणा की हव्यास आहे. मानतो मी प्रत्येक क्षणात आनंद हमखास आहे. दुनियेला हेवा वाटावा असा आमचा इतिहास आहे. समाज घडवण्यासाठी मोजतो मी एक श्वास आहे. नजरेत माझ्या सदैव माझ्या देशाचा विकास आहे आणि माझ्या स्वप्नांवर विश्वास आहे. आजचा तरुण काय करू शकतो याला मर्यादा नाही. बस काय करायचं हे त्याला माहीत असायला हवं. तो ते करू शकतो यावर त्याचा विश्वास असायला हवा आणि ते मिळवण्यासाठी जीवाचं रान करण्याची त्यानं तयारी दाखवायला हवी. आपल्या देशाची सर्वात मोठी ताकद आहे आजची ही तरुण पिढी. या पिढीत देश घडवण्याची तसेच बिघडवण्याची ताकद आहे. त्यांना गरज आहे ती योग्य मार्गदर्शनाची. कोणत्याही देशातली पिढी घडवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावते ती त्या देशातली शिक्षण व्यवस्था. आपल्या देशात आज लागू असलेली शिक्षण व्यवस्था ही ब्रिटिशांनी सुरू केली होती. साहजिकच हुशार पिढी निर्माण करण्याचा त्यांचा हेतू नव्हता. त्यांचा हेतू होता गुलाम निर्माण करण्याचा. आणि दुर्दैवानं आजही आपण तीच पद्धती अवलंबतो आहे. आपला हा अभ्यासक्रम गुणवत्ता तर निर्माण करतो, परंतु आयुष्यात यशस्वी होण्यासाठी लागणारे नेतृत्व गुण विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यास तो असमर्थ ठरतो. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बेरोजगारी, आर्थिक दुर्बलता, भावनिक असंतुलन, एकटेपणा, निराशा अशा अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागतं. जशी परिस्थिती येईल तसे ते वागत जातात. आपल्या आयुष्यावर आपला ताबा असायला हवा. आपल्याला हवं तसं आयुष्य आपल्याला जगता यायला हवं. हाच आत्मविश्वास मुलांमध्ये जागवण्यासाठी आम्ही आय लीड माय लाईफ हा अनोखा उपक्रम चालू केला.
या उपक्रमाअंतर्गत मुलांना भावनिक बुद्धिमत्ता, संवाद कौशल्य, आर्थिक व्यवस्थापन आणि यशस्वी तसेच आनंदी जीवनाचा मार्ग अशा अनेक सत्रांतून मार्गदर्शन करू लागलो. 1 वर्षाच्या या प्रवासात आम्ही 3 पर्व पूर्ण केली आणि कित्येक मुलांमध्ये आत्मविश्वास तसेच नेतृत्व गुण निर्माण करण्याची आणि त्यांच्या अत्यंत गंभीर समस्या सोडवण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी आम्ही पार पाडली. 15 ते 20 हजार इतका खर्च असलेला हा अभ्यासक्रम आम्ही अगदी माफक फीमध्ये आमच्या मुलांसाठी खुला केला आहे. एक कार्यक्षम आणि मौल्यवान पिढी घडवण्याच्या उद्दिष्टाने आम्ही उचललेलं श्री कॉमर्स अकॅडमी नंतरचं हे दुसरं पाऊल आहे. तुम्हालाही तुमच्या आयुष्यात अद्वितीय असं काही घडवायचं असेल, यशस्वी, समाधानी आणि आनंदी जीवनाची गोडी चाखायची असेल आणि अर्थपूर्ण आयुष्य जगायचं असेल तर आय लीडच्या या कुटुंबात आपलं स्वागत आहे. आयुष्य आपल्याला एकदाच मिळतं. करू किंवा मरू हा विचार जुना झाला. जे ठरवलंय ते मरण्याआधी जरूर करू असा विचार करा. लागा कामाला आणि सांगा देवाला, तू दिलेलं काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मी तुझ्याकडे येत नाही. धन्यवाद. या क्लिपतर्फे आपल्या सगळ्यांचा मेसेज मी देवाला पोहोचवला आहे की आपल्या सगळ्यांना खूप मोठं काम आहे आयुष्यात करण्यासारखं आणि ते केल्याशिवाय काय आपण येणार नाही, आपल्याला बोलवायचं नाही. राईट, व्हेरी गुड. आता याचा पुढचा जो पार्ट आहे म्हणजे आपण कम्युनिकेशन मास्टरी म्हणून एक यामध्ये सेशन घेतो. कारण असं म्हटलं जातं की बोलणाऱ्याचे चणे, म्हणजे बोलणाऱ्या जो बोलू शकत नाही त्याचे तो चणे, जो बोलू शकतो तो चणे पण विकू शकतो आणि ज्याला बोलता येत नाही तो बदाम पण विकू शकत नाही, म्हणजे अशी परिस्थिती आहे. तर त्यासाठी संभाषण कौशल्य मुलांमध्ये निर्माण करण्यासाठी आपण एक कम्युनिकेशन मास्टरी म्हणून एक सेशन घेतो. त्या सेशनमध्ये आपण भाषण शिकवतो कसं करायचं स्टेज फिअर घालवण्यासाठी. तर ही भाषणं अप्रतिम केली मुलांनी आणि त्यातली टॉप 4 भाषणं आपण निवडलेत जे इथे येऊन परफॉर्म करणार आहेत. त्याच्यामुळे आपल्याला एक झलक मिळेल की बाबा काय असू शकतं. म्हणजे ही मुलं अशी आहेत की ज्यांनी यापूर्वी कधीच भाषण केलं नाही आणि आज मी असं बोलेन की हे त्यांचा फर्स्ट टाइम असेल कदाचित ऑडिटोरियमवर भाषण करण्याचं. पण मला एकदम खात्री आहे की हे एकदम भन्नाट भाषण करणार तुमच्यासाठी. तर जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊन जाऊ द्यात. सर्वप्रथम सुरेखा. So my subject is Andhashraddha. So let's start. अविवेकपूर्ण भय तथा पालौकिक शक्तियों को भोलेपन के साथ स्वीकार करना अंधविश्वास है. विज्ञान की कसौटी पर खरी न उतरती आस्थाएं अंधविश्वास है. चमत्कारी बाबाओं तांत्रिकों के चमत्कारों से ही अंधविश्वास की जमीन पुख्ता होती है. जब मनुष्य अपने सांसारिक जीवन से दुखी हो जाता है तब वह अंधविश्वास की ओर चल पड़ता है. हर शनिवार को हनुमान शनि के मंदिरों में कितना तेल बर्बाद होता है आपको पता है? साईं बाबा अपनी पूरी जिंदगी गरीबों के लिए और गरीबी के लिए जीते रहे. तेल की एक एक बूंद के लिए दर दर भटकते रहे. आज करोड़ों का सिंहासन, सोने की मुकुट, ये सब किसके लिए? साउथ के तिरुपति बालाजी जो भगवानों में सबसे अमीर माने जाते हैं. इस मंदिर के पुजारियों के शरीर पर 1 किलो के सिर्फ गहने ही होते हैं. लोग बालाजी के मंदिरों में अपनी मन्नतों के बाल कटवाते हैं. उनकी संख्या सैकड़ों में नहीं बल्कि लाखों में होती है. आज लोगों की आस्थाओं को व्यापार बनाया जा रहा है. आज भी लोग इलाज के लिए डॉक्टरों के पास नहीं बल्कि तांत्रिक बाबाओं के पास जाना पसंद करते हैं, चाहे वो शिक्षित हो या फिर अशिक्षित. अक्सर यह मान लिया जाता है कि अशिक्षित लोग अंधविश्वासों में ज्यादा यकीन करते हैं, जबकि शिक्षा प्राप्त लोगों के बीच भी अंधविश्वास न केवल प्रचलित है बल्कि ऐसे लोगों की आस्था भी इनमें ज्यादा है. भरोसे के स्थान पर अहंकार का वर्चस्व बढ़ता गया, तब विश्वास का स्थान अंधविश्वास ने लिया. संत कबीर भविष्य के इस महानायक ने हिंदू और मुसलमानों के अंधविश्वासों की एक साथ खिल्ली उड़ाई है. मेरे मित्रों, वर्तमान समाज को आज एक ऐसे समझौते को जन्म देना चाहिए जो ना ही केवल अंधविश्वास, नकारात्मक रूढ़ियों से मुक्ति दिला सके बल्कि संपूर्ण सत्य, अनुभव और विश्वास पर जी सके. या पुढचं भाषण आपल्या समोर सादर करणार आहे संदीप माने. नमस्कार मित्रांनो, माझं नाव संदीप माने.
दादाने सांगितलं तसं. मी मला 2 क्वेश्चन विचारेल. सॉरी म्हणजे तुम्हाला तिकडं पण क्वेश्चन आणि इथं पण क्वेश्चन, क्लासमध्ये पण क्वेश्चन आणि इथे पण 2 मिनिटाचं हो की नाही मध्ये उत्तर द्या. ओके, स्टार्ट. मराठी माणसाने बिझनेस करावा असं तुम्हाला वाटतं का? मराठी माणसाच्या बिझनेसमध्ये मोठं नाव व्हावं असं तुम्हाला वाटतं का? मग मित्रांनो, नुसतं हो म्हणून चालणार नाही, तर त्यासाठी गरज आहे प्रबळ इच्छाशक्तीची. या जगात अशक्य असं काहीच नाही हे जाणून घेण्याची. मग मराठी माणूस कमी कुठे पडतोय? त्याची कमी पडण्याची कारण कोणती? हिरा मार्केट, कपडा मार्केट, लकडा मार्केट, शेअर मार्केट, दाना मार्केट, स्टील मार्केट. मग इथे आहेत तरी कोण? गुजराती, मारवाडी, पट्टे, शेटे, पयाडे, उडपी. मग मराठी माणूस कुठे? वडापावच्या गाडीवर नाही ना. त्यासाठी मग मराठी माणूस बिझनेस तर चालू करतो, पण तो बिझनेस तसा चालू राहावा यासाठी एक्स्ट्रा मनी, म्हणजे बिझनेस भाषेत त्याला रोलिंग मनी म्हणतात, तिथे तो अडकतो. मोठ्या बिझनेसमॅन कडून छोट्या बिझनेसमॅनला होणारे फायदे, गायडन्स, मदत, तिथे तो कमी पडतो. मराठी माणसाला वाघ बोलतात, पण बिझनेस क्षेत्रात त्याला खेकडा का बोलतात? 2 गुजराती तिसऱ्या गुजरातीला मदत करतात, 2 उडपी तिसऱ्या उडप्याला मदत करतात, पण इथे मात्र आपण खेकडा बनतो. पण चला आता असं नाही, प्रत्येक क्षेत्रात उतरायचं, प्रत्येक बिझनेस मध्ये उतरायचं, त्यातला आपण बाप असलो पाहिजे. मसाला आपण इतिहास का विसरतोय? अरे मुठभर मावळ्या घेऊन औरंगजेबाच्या साम्राज्याला खिंडार पाडणारे शिवाजीराजे मराठी होते. अरे इंग्लंडला ज्याच्या मेंदूची गरज पडावी असे लोकमान्य मराठी होते. भारताची कोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर, अरे ह्या सुद्धा मराठी. चला 9 चित्रपट हिट देऊन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवणारे दादा कोंडके, हे सुद्धा मराठी. भारतात पहिली चित्रपट सृष्टी आणणारे दादासाहेब फाळके, हे सुद्धा मराठी. अरे सेनवॉनच्या स्वप्नातून त्याच्या फिरकीची धुलाई करणारा सचिन तेंडुलकर, आपल्या सर्व लाडकीचा, हा सुद्धा मराठी. माझ्यामध्ये आणि असंख्य लोकांमध्ये मी आहे हुशार असा मत रुजवणारे विनोद अनंत मिश्री, हे सुद्धा मराठी. अरे आपल्याला ह्या दिग्गजांसारखं व्हायचं आहे, आपल्याला ही इतिहास घडवायचा आहे. त्यासाठी आपण एक प्रतिज्ञा करू की मी ज्या क्षेत्रात असेल, ज्या बिझनेस मध्ये असेल, त्यात मला शिवाजी व्हायचं आहे. आहे अश्विनी. नमस्कार मित्रांनो, आवाज पोहोचतो ना तिथपर्यंत? थँक्यू. आपल्या देशामध्ये स्त्री आणि पुरुष यांच्या समानताविषयी नेहमीच भांडणं होत असतात, हे माहितीये की नाही? आपला देश स्वातंत्र्य होऊन खूप वर्ष झाली, पण अजूनही स्त्री बंधनातच आहे. तिला नेहमी तडजोड करतच आयुष्य जगावं लागतं. मग ते लहान भावासाठी चॉकलेट घेणं असो किंवा मोठ्यापणी जोडीदार निवडण्याच्या बाबतीत. कधी घरच्यांच्या मान सन्मानासाठी तडजोड करावी लागते, तर कधी इतर काही गोष्टींसाठी. पण काही मुलांचं तसं नसतं. काही मुलांना स्वातंत्र्य प्राप्त झालेलंच आहे, तरी त्यांनी त्याचा दुरुपयोग करायला सुरुवात केली आहे. ते जोडीदार तर निवडतात, पण पुढे जाऊन आपल्या आई वडिलांना विसरून जातात. पण मुलींचं तसं नाही. मुलींनी जरी जोडीदार निवडला तरी तिचे स्वतःचे आई वडीलच नकारात्मक दृष्टिकोनाने पाहतात आणि तिला दूर लोटतात, पण ती तिच्या आई वडिलांना कधीच विसरत नाही. मग मित्रांनो, हे कुठेतरी थांबायला हवं. कोणतरी खरंच म्हणलं आहे, सन इज अ सन टिल इज मॅरेज अँड डॉटर इज अ डॉटर टिल द एंड ऑफ अ लाईफ. मग मित्रांनो, उठा, असं काहीतरी करा की हे सगळं थांबायला हवं. आजच्या स्त्रीला स्वातंत्र्य मिळायलाच पाहिजे. आजची स्त्री जर स्वातंत्र्य झाली तर आपला देश नक्कीच पुढे जाऊ शकतो. चांगलं उदाहरण आपल्या समोर येतं ते सावित्रीबाई फुलेंचं. जर महात्मा फुलेंनी त्यांच्यावर बंधनं आणली असती तर आजची स्त्री शिक्षणापासून वंचित राहिली असती. आजच्या स्त्रीला शिक्षण म्हणजे काय हे कधी कळालंच नसतं. काही मुलींना स्वातंत्र्य मिळाल्यामुळे
काही मुली रँकर्स म्हणून तर बोर्डावर झळकतात, पण पुढे त्यांच्या आयुष्याचा त्यांना ठाम पत्ता सुद्धा लागत नाही. मग मित्रांनो, उठा, असं काहीतरी करा की आजची स्त्री स्वातंत्र्य होऊ देत आणि आजच्या स्त्रीला स्वातंत्र्य मिळू देत. मग उठा, असं काहीतरी करूया की आजची स्त्री स्वातंत्र्य झालीच पाहिजे. चला मग आपल्या घरच्यांपासूनच सुरुवात करूया. प्रत्येकाच्या घरामध्ये जिजाऊ लक्ष्मीबाई जन्माला येतेच, तसंच आपल्या घरामध्ये आपली आई, आपली बहीण, आपली बायको यांना योग्य ते स्थान द्या, यांना योग्य ती जागा प्राप्त करू द्या. जर तुम्ही तुमच्या बहिणीवर कधीच बंधनं आणू नका, तिला तिचे स्वप्न पूर्ण करण्यामध्ये तिची मदत करा. तुम्ही जर तिचे स्वप्न पूर्ण केले तर आपला देश नक्कीच पुढे जाऊ शकतो. म्हणून मला असं वाटतं की जरी झाला काळ घोर अंधार, येऊ दे जिजाऊ होऊन माझ्या पोटी बाळ, देईन तिला उंच भरारी गगनाची, नको दृष्ट लागो तिला कोणत्याही बंधनाची. थँक्यू. आणि या पुढचं आणि शेवटचं भाषण जी या स्पीचची विनर आहे ती म्हणजे तेंडुलकर, माहीत आहे ना, तशी पण तेंडुलकर आहे. आपण आता तेंडलॅश आणि तिचं नाव आहे लालन तेंडुलकर. जोरदार टाळ्यांनी तिचं स्वागत करा. टीव्ही सिरियल चांगले की वाईट ह्याच्यावरून आपल्या प्रत्येकाच्या घरात वाद होत असतात, पण त्याचा काही निष्कर्ष लागत नाही. आपण अनेक टीव्ही सिरियल, मूवीज, रियालिटी शो बघत असतो, पण मोस्ट ऑफ दी त्याच्यातून नेगेटिव्ह विचार आत्मसात करत असतो. अनेक रियालिटी शो मध्ये स्टंट दाखवले जातात आणि काही काही मुलं ते रियालिटी मध्ये करायला जातात आणि इनकेस काही नुकसान झालं की मग त्या रियालिटी शोला दोष दिला जातो. अनेक सिरियल्स मध्ये कौटुंबिक भांडणं दाखवली जातात आणि नॉर्मली जीवनात जर काही कोणाच्या कुटुंबात भांडणं झाली की बोलतात हे सिरियल बघताना त्याचे इम्पॅक्ट पडलेत. आजकालची मुलं मुली बिघडत चालली आहेत, ह्याचं कारण हे लव्ह स्टोरीचे सिरियल आणि मूवीज आहेत, अशी समाजाची समजूत झाली. पण ही बरोबर आहे का समजूत? तर नाही मित्रांनो. जे सिरियल्स डिरेक्ट करतात ना, त्यांचा हेतू असतो की आपल्यापर्यंत काहीतरी पॉझिटिव्ह विचार पोहोचावा. अनेक रियालिटी शोज दाखवले जातात, ते ॲज अ एंटरटेनमेंट म्हणून घ्यायचे असतात. अनेक सिरियल्समध्ये भांडणं दाखवली जातात, पण त्याचा हेतू असा असतो की असं वागू नका जेणेकरून घरात भांडणं होणार नाही. अनेक लव्ह स्टोरीचे सिरियल्स दाखवतात पण त्याच्यामध्ये काहीतरी एम दाखवतात. फॉर एक्झाम्पल घ्यायला गेलं तर D3 मध्ये त्यांचा D3 अकॅडमी क्रिएट करायचा एम आहे आणि तो पूर्ण करण्यासाठी ते अनेक प्रॉब्लेमला फेस जातात. आणि ते कसे जातात, त्याची आयडिया आपल्या जीवनात उपयोगी होतील का हे न बघता आपण त्याच्या लव्ह स्टोरीमध्ये गुंतलेलो असतो. मग ह्या चुकी आपली आहे ना. त्या निर्जीव गोष्टीला दोष देण्यापेक्षा आपण आपले विचार बदलले पाहिजे, आपण पॉझिटिव्ह हेतू घेतला पाहिजे आणि समाजाला पटवून दिलं पाहिजे की सिरियल्स देखील पॉझिटिव्ह हेतू पास करत असतात. थँक्यू. तर हिने असे चौकार षटकार मारलेले आहेत भाषणातले. तर हा जो अवॉर्ड आहे बेस्ट स्पीचचा, तो आपण आता इथे सादर करणार आहोत. आणि तो सादर करण्यासाठी माझा इथे एक मी बोलेन अगदी जीवाभावाचा मित्र गणेश आलाय. तर त्याला मी स्टेजवर आमंत्रित करेन. आणि गणेशला कोणी ओळखत नसेल असं नसेल, बरोबर ना? तुझं नाव गणेश नाही, सार्थक आहे. पण आणि दुसरा आणि अगदी महत्त्वाचं म्हणजे या आयलिडचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्या सगळ्यांचा लाडका सुनील दादा. तर यांच्या हस्ते आता पुढचं सर्टिफिकेशन होणार आहे. इनफॅक्ट अवॉर्ड्स आणि सर्टिफिकेशन सगळं आपण इथे करणार आहोत. तर पहिला आपण बेस्ट स्पीच अवॉर्ड इथे सादर करणार आहोत. आणि जसं आपण बघितलं, मूर्ती लहान पण कीर्ती महान, तिचा सगळ्यात खास ते प्राईज जिंकण्यामागचा हेतू का माहिती आहे की निगेटिव्हमध्ये पॉझिटिव्ह आपण जे बोलतो, म्हणजे आपण रियालिटी शोजला दोष देत असतो की हे वाईट आहेत आणि ते वाईट परिणाम करतात, पण आपण त्यातून काय घेणार हे आपल्यावर असतं. हा विषय तिने मांडला होता, त्यामुळे कदाचित ते वजन त्या भाषणाचं तिचं पडलं. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करा लालन तेंडुलकर. आणि यापुढे आपले काही असे पार्टिसिपंट होते. आपण एक प्रोजेक्ट नावाचा एक प्रकार यामध्ये करतो. म्हणजे आपण खूप मोठे प्रोजेक्ट त्यांना देत नाही की तुम्ही 5 वर्षानंतरचं स्वप्न बघा, 10 वर्षानंतरचं स्वप्न लिहा. ते त्यांच्या लेवलला शक्य नाही आहे. त्यांना आम्ही हे विचारतो की तुमचा सध्याचा प्रेसिंग प्रॉब्लेम काय,
सध्या तुम्हाला अर्जंट बेसिसवर काय करायचं आहे, म्हणजे एखादी परीक्षा जी तुम्हाला क्रॅक करायची आहे, किंवा तुम्हाला एखादी नोकरी मिळवायची आहे, किंवा तुम्हाला एखादा बिझनेस चालू करायचा आहे, तो छोटा का असेना, तर असे त्यांना प्रोजेक्ट देऊन आपण ते प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करून घेतले. तर त्यात काही लोक अगदी त्या प्रोजेक्टच्या जेव्हा 80% 70% पोहोचले, ते प्रोजेक्ट त्यांना कंप्लीट करता नाही आलं. तर अशांना आपण इथे सर्टिफिकेट देणार आहोत त्यांनी हा कोर्स पूर्ण केल्याचं सक्सेसफुली. तर त्यांना मी इथे स्टेजवर आमंत्रित करणार आहे. पटापट त्यांनी स्टेजवर यायचं आहे आणि सर्टिफिकेट घेऊन जायचं आहे. त्यामधली एक आहे आरती हुले. पळत नाचत यायचं एकदम. जो सब करते हैं यारो वो क्यों हम तुम करें, यूं ही कसरत करते स्वप्नाली पोटे. को हम मरे, घर वालों से टीचर से भला हम क्यों डरे. टाळ्या कमीला पडल्या पाहिजे. सिकंदर चाहे तो रख ले सबको अपनी जेब के अंदर, अरे हमसे बच के रहना मेरी जान. नहीं समझे हैं उमेश शेट्टे. हमारी बातें को जितना हमें आता है. आणि जरा म्युझिक थोडी कमी करा. उमेश खूप चांगल्या कविता करतो आणि त्याची पण स्टोरी खूप स्ट्रगलिंग आहे. आणि मी असं बोलेन, मी त्याच्याकडून मी खूप काही गोष्टी शिकलो. अगदी स्ट्रगल करत तो